नमस्कार मंडळी, मी जया शेतकरी. आज तुम्हाला जांभळाचे फायदे सांगणार आहे. तर हे बघा, ही आपल्या शेतातली जांभळ आहेत बघा. किती छान अशी जांभळ आहेत बघा आणि भरपूर सारी जांभळं आलेली आहेत. जांभळांचे खूप सारे फायदे असतात आपल्या शरीरासाठी, जे की आपल्याला जर मधुमेह असेल किंवा शुगरचा काही प्रॉब्लेम असेल, हिमोग्लोबिनचा प्रॉब्लेम असेल, तर ह्या जांभळापासून खूप फायदा आहे. तुम्ही नक्कीच जांभळं खायची सीझनला. उन्हाळ्यामध्ये आंब्याच्या सीझनला ही जांभळं येतात आपल्या म्हणजे शेतामध्ये येतात किंवा विकायला पण येतात. आता आम्हाला तर शेतामध्येच भेटते. पण तुम्हाला जर विकत भेटली तर नक्की खावा. शरीराला ना खूप फायद्याची आहेत. बघा जांभळापासून जर जांभळ खाल्लं मधुमेहाच्या लोकांनी तर त्याने ना शुगर नियंत्रित राहते. जर समजा आपल्याला जांभळं जर नाही भेटली तर आपण स्टोअर करू शकतो, की जांभळं खाल्ल्यानंतर बघा जांभळाचा पाला किंवा जांभळाची साल ही सुद्धा आपल्यासाठी खूप फायद्याची आहे. तर हे जांभूळ खाऊन झाल्यावरती जे ह्यातल्या बिया आहेत त्या वाळवून त्याची जर पावडर केली तर एक नंबर मधुमेहासाठी हे औषध आहे बघा. तुम्ही नक्की ट्राय करायचंय. ह्याच्यामध्ये रक्त सुद्धा शुद्ध होतं जांभळ खाल्ल्याने. नक्कीच जांभळ खायचंय. ह्याने रक्त सुद्धा शुद्ध होतं. तुम्हाला सांगते खूप सारे जांभळ असतात आपल्याकडं. आता सध्या जांभळाचा रेट खूप सारा आहे कारण आता जास्तीत जास्त लोकांना डायबिटीसचा प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे जांभळांना एवढी मागणी आहे ना, भरपूर सारी मागणी आहे बघा. तुम्हाला बघा पुढच्या झाडाला बघा जांभळ किती येतं. तुम्हाला दाखवते मी. खूप सारी जांभळं आणि खूप मस्त अशी जांभळं आपल्या शेतामध्ये आहेत. एक नंबर अशी जांभळं आहेत बघा शेतामध्ये. आणखीन तुम्हाला सांगते ह्या जांभळापासून ना जर केस वगैरे जर आपल्या पोटात गेला समजा, तर केस जर पोटात गेला, तर ही जर जांभळं खाल्ली, तर केस सुद्धा तुम्हाला सांगते विरघळतो बरं का. इतकी फायद्याची जांभळं आहेत. आज मी शेतामध्ये गेले होते तर बघितलं, तर खूप सारी जांभळं आहेत बघा ही. आतमध्ये बघा खूप सारी जांभळं आहेत. आणि इकडे हे बघा, ही जांभळं खायचं ना शेतकऱ्याच्या नशिबात असतं बघा. एकदम असं झाडाचं जांभूळ तोडायचं आणि खायचं. किती छान वाटतं माहितीये का? एक नंबर जांभूळ आहे. एक नंबर. तुम्हाला मी दाखवते. एवढी सारी लखाडलेली जांभळं, एवढी फायद्याची जांभळं आणि नक्की तुम्ही ट्राय करायची ती जांभळं. तुम्हाला मी तोडून दाखवते बरं का जांभळं. आपण कच्ची नाही घेणार. पिकलेली जांभळं, काळी काळी जांभळं. बघू शकता. ही अशी जांभळं, हा रानमेवा फक्त शेतकऱ्याच्या नशिबात असतो बरं का. ही नक्की तुम्ही मी आणखीन एकदा तुम्हाला सजेशन देईन की जी उन्हाळ्यामध्ये जी जांभळं येतात ना ती जांभळं नक्कीच खावा. जांभळाचे 2-3 प्रकार आहेत बरं का. खूप सारे व्हरायटीज आहेत जांभळाच्या. आता तर मी म्हणते की बिनबियाची सुद्धा जांभळं आलेली आहेत. पण आमच्याकडे जे आहेत ना त्याच्यामध्ये बिया आहेत. बिगर बियाची सुद्धा जांभळं आलेली आहेत. कारण जांभळांना एवढी मागणी आहे ना मधुमेहासाठी. तो आणि रक्त शुद्ध करते. खूप फायद्याचं जांभळ. मला तर असं वाटतं की प्रत्येकाने ना नक्कीच खावं आणि ज्यांना खायला नाही भेटत ना त्यांनी ना खरंच म्हणजे काय करायचं सीझन मध्ये घ्यायची आणि त्याचे ते जांभळं खाऊन त्याच्या ज्या राहिलेल्या बिया असतात ना त्याची सुद्धा पावडर करून खावा किंवा ही जी पानं आहेत हे बघा ही जी पानं आहेत ना ही पानं जर तुम्ही घरी नेली आणि उकळीमध्ये कुटून किंवा मिक्सर मध्ये कुटून जर ह्याची जर आपण जर हे केली काढा टाईप केलं काढा जर केला ह्याचा तर खूप फायद्याचा आहे बघा. खरंच सगळ्यांसाठी म्हणजे असं काही नाही की मधुमेहाच्याच लोकांनी जांभळं खावीत. आपल्यासाठी म्हणजे जे चांगले आहेत तंदुरुस्त त्या सुद्धा लोकांनी जांभळं खावी. जांभळं खूप फायद्याची आहेत. मी परत परत सांगते की नक्कीच तुम्ही जांभळाच्या सीझनला जांभळं खावा. खूप फायद्याची खूप मस्त अशी ही जांभळं खूप छान. जांभळं जशी फायद्याची आहेत ना तसं जांभळाचा पालासुद्धा खूप फायद्याचा आहे बघा. तर जसं आपण म्हणतो की जांभळ खाल्लेलं शरीरासाठी चांगलं आहे, तर तसं त्याचा पालासुद्धा खूप फायद्याचा आहे बघा. तर काय करायचं आहे त्याचा पण काढा घ्यायचा आहे. तर ते कोणी घ्यायचं आहे माहिती का, जे मधुमेहाचे डायबिटीजचे जे पेशंट आहेत त्यांनी ना त्याचा काढा पिला ना तरीसुद्धा बेटर आहे. कसं असतं ना, जांभळ हे तुम्हाला सांगते वर्षातून एकदाच येतं. पण जांभळाचा पाला हा कधी पण आपण म्हणजे वापर करू शकतो त्याचा. तर जांभळ नसतील ना तर जांभळाच्या पाल्याचा काढा बेस्ट ऑप्शन आहे. आता तो काढा कसा बनवायचा
तर ते जांभळाची पानं घ्यायची चांगली धुवून झाल्यानंतर चांगली उकळीमध्ये कुटून घ्यायची किंवा मिक्सरला लावले ना तरी चालेल बघा. आणि त्याच्यामध्ये ना थोड्याशा मेथीच्या बिया टाकायच्या आणि एक ग्लास पाण्यामध्ये अर्धा ग्लास होईपर्यंत ते आपल्याला हे करायचं, उकळून घ्यायचं. आणि नंतर त्याचा गार केलेला जो काढा तुम्ही जर पिला ना तरीसुद्धा बेस्ट आहे बघा. इतके जांभळाचे फायदे आहेत भरपूर सारे. आता ज्यांची केस वाढत नाहीत, ज्या आपल्या माता बहिणी आहेत त्यांची केस वाढत नाहीत किंवा केस गळतात खूप सारे, तर त्यांच्यासाठी आणखीन एक सांगते फायदा. तर जांभळाची जी साल आहे, तर ती साल आहे जी आहे ती काढून वाळवून त्याचं जी ही केलेलं आहे पावडर, ती आपण ज्यावेळेस शॅम्पूने ज्यावेळेस केस धुतो त्यावेळेस त्याचं पाण्याने केस धुवायचे बघा. ज्यावेळेस आपण शॅम्पू लावतो त्यानंतर त्याचा ती जी पावडर केलेली आहे ना ती पावडरचा चांगलं पाणी करायचं आणि मस्तपैकी केसांना लावून द्यायचं. त्याने केस वाढतात, केस काळेसुद्धा होतात बघा. खूप फायद्याचं असं हे जांभळाचं झाड आहे. मला तर खूप आवडतं जांभळं तशी खायला. तर तुम्ही पाहू शकता जांभळं किती छान मोठी मोठी जांभळं आहेत. ह्यात पण आता खूप सारे असे प्रकार झालेले आहेत बघा जांभळामध्ये सुद्धा. कारण आता ना नवीन आलेली आहेत बघा बिगर बियांची जांभळं. आता ह्या जांभळीला आमच्या बिया आहेत बरं का, कारण ही गावरान जांभळ आहे. पण बिगर बियांची सुद्धा जांभळ आहे. तर ती सुद्धा म्हणजे मला त्याचे फायदे माहीत नाही, पण ह्या जांभळाचे मला फायदे माहीत आहेत. तर खूप असा फायदा आहे ह्या जांभळांचा. रक्त शुद्ध होते, हिमोग्लोबिन वाढवते, परत तुम्हाला सांगते डायबिटीस कंट्रोलमध्ये राहते, केस वाढतात, स्किन इन्फेक्शन असेल ना ते सुद्धा जांभळामुळे जाते. तर जांभळ नक्की खावा, जांभळं खूप फायद्याचे असतात. असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला जर आवडत असतील आपल्या शेतामध्ये कारण हा जया शेतकरी ब्लॉग जे आहे तो शेतकरी चॅनल आहे. तुम्हाला शेतामधले जे आमच्या शेतामध्ये जे आहे तेच मी दाखवत असते. तर ही आहे बघा जांभळाची मस्त, आणि आमची खूप मोठी बाग आहे. तर खूप असं मस्तपैकी त्याला जांभळं येतात बघा. 2 महिने उन्हाळ्यामध्ये जांभळाचं चाललेलं असं सीझन बघा. किती टप्पोरी जांभळे आहेत. तर मी तुम्हाला पलीकडे पण दाखवते. अशी मला फिरायला पण भारी वाटतं बघा. ह्याच्यामध्ये हिरवीगार झाडं आणि ती जांभळं काळी भोर खायला एवढी मजा, इतकी मस्त वाटते ना, खूपच छान वाटतं. तुम्हाला दिसतानाच किती भारी दिसतात तर बघा मला फिरताना किती भारी वाटत असेल. एवढं भारी वाटतं का नाही, लय भारी वाटतं. मी तर ना असं म्हणजे थोडं कच्चं जांभळ घेतच नाही. जे पिकलेले परफेक्ट झालेले जे जांभळे आहेत ना तेवढीच जांभळं खाते बघा. लय छान लागतात काळी भोर जांभळं. आणि जांभळं खाताना आणखीन एक टिप्स सांगणार आहे मी तुम्हाला. तर जांभळ जर आपण खाल्लं ना तर 1 तास आधी आणि 1 तास नंतर अजिबातसुद्धा दुधाचं सेवन करू नका. त्यामुळं काय होतं फूड पॉयझनिंग वगैरे होतं. तर दूध अजिबातसुद्धा जांभळ आणि दूध ह्याचं म्हणजे घ्यायचं नसतं. जरी शरीरासाठी जितकं चांगलं आहे ना तर जे आपण दुसऱ्या आहाराबरोबर घेत असेल ना तर त्याने सुद्धा दुष्परिणाम होऊ शकतात. तर जांभूळ इतकं भारी आहे, पण ते दुधाबरोबर अजिबात घ्यायचं नाही किंवा जांभूळ खाल्ल्याच्या नंतर सुद्धा दूध प्यायचं नाही किंवा जांभूळ आपल्याला खायचं आहे तर त्याच्या आधीसुद्धा दूध प्यायचं नाही बघा तासभर. मग बेस्ट ऑप्शन आहे बघा, 1 नंबर हे जांभळ. मधुमेहासाठी स्पेशल, डायबिटीससाठी स्पेशल, खूप मस्त असे ही जांभळाची झाडं आणि मस्त आमची जांभळं. तुम्हाला आपला व्हिडिओ हा जांभळाचा आवडला का मला कमेंट करून सांगा. आणि आपले कोणकोणते ब्लॉग तुम्हाला बघायला आवडतील हे सुद्धा मला कमेंट करून सांगा. एवढी छान जांभळं आहेत बघा, काळी भोर टप्पोरी जांभळं. बघता शरीर तोंडाला पाणी आलं ना तुमच्यासुद्धा. तर मी सुद्धा खूप मस्त असं एन्जॉय केलेलं आहे आज तर जांभळाच्या बागेमध्ये. धन्यवाद माझा पूर्ण ब्लॉग पाहिल्याबद्दल.